स्वारगेट एसटी स्टँडमध्ये पाणीच पाणी बघायला मिळतंय। स्वारगेट एसटी स्टँडमध्ये लाईट देखील गेलेली आहे, तर प्रवाशांना वाट काढून बसच्या दिशेने जावं लागतंय। पुण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्टँडची दृश्य आपण पाहतोय। तर आपण पाहिलेलं आहे पुण्यामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेले, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे। पुणे बस स्टँडवर सुद्धा आपण पाहिलं, स्वारगेट बस स्टँडवर मोठ्या प्रमाणात गैरसोय होते प्रवाशांची। आणि या संपूर्ण परिस्थिती संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण कालपासून पाहतोय पुण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेले आहे, मात्र या सर्व परिस्थितीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे अजून अवकाळी पाऊसच आहे, मान्सून सुरू झालेला नाहीये। मात्र मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा प्रशासनाने घेतला नव्हता का, तयारी केली नव्हती का मान्सून संदर्भातली? इतक्या ठिकाणी पाणी साचलेले, गैरसोय होतीये, सध्या काय परिस्थिती आणि प्रशासनाची तयारी शून्य का दिसली? अगदी बरोबर आहे तेजल, आपण जर पाहिलं तर पुणे शहरात दुपारपासून मुसळधार पाऊस होतोय। रस्त्यांचं स्वरूप नद्यांमध्ये झालं असलं तरी सुद्धा स्वारगेट परिसरात आपण जर हा संपूर्ण एसटी स्टँड बघितला तर कुठल्या एसटी स्टँडमध्ये एक तळ आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण हा सगळा परिसर जो आहे तो एसटी स्टँडचा आहे आणि अनेक बसेस ज्या आहेत त्या खरं तर पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल किंवा थेट आंध्र प्रदेश, कर्नाटक असेल, इतक्या लांब लांबच्या या रूटच्या सगळ्या बसेस असतात आणि या ठिकाणी अक्षरशः तळ साठलं एसटी स्टँडचा हा परिसर। तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जिथे प्रवासी थांबतात त्या ठिकाणी तर अक्षरशः लाईट नाहीयेत। गेल्या 1 ते 2 तासांपासून स्वारगेट परिसर जो आहे तो पूर्णपणे अंधारात आहे आणि प्रवाशांना मोठी गैरसोय जी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला दिसते। संध्याकाळची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे, ज्या ठिकाणी बसेस ज्या आहेत त्या अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात या स्वारगेट बस स्थानकात सुद्धा प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।